हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दुबईत आज सुपर संडेचा सुपर हिट मुकाबला। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितची टीम इंडिया रिझवानच्या पाकिस्तानशी भिडणार। क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला। आज भारत जिंकल्यास यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर फेकला जाणार, तर 2 विजयासह भारत सेमीफायनल गाठणार। महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा रविवार। प्रयागराजमध्ये भक्तांची अलोट गर्दी। आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान। कुंभस्नानासाठी उरले केवळ 4 दिवस। तेलंगणामध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये भूस्खलन। 8 मजूर बोगद्यात अडकले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना मदत आणि बचाव कार्यामध्ये सहकार्याचं आश्वासन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक। विधान भवनामध्ये सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा ठरणार। महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय। कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही परत। मराठी भाषिकांनी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं मत। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। कराडच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधल्या हेळवाक परिक्षेत्रामध्ये 6 दिवसांची पर्यटन बंदी। आजपासून शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत प्राणी गणनेमुळे पर्यटकांना मनाई। स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ। मार्केटमध्ये आवकही वाढली। उत्पादन आणि आवक वाढल्यानं 600 रुपयांचा भाव 450 रुपयांवर। हार्बर लाईनवरती एलिव्हेटेड फास्ट ट्रेनचा प्रकल्प बसनामध्ये भूसंपादनातील अडचणींसह तांत्रिक तसंच आर्थिक कारणानं प्रकल्प बंद करण्याचा रेल्वेचा निर्णय। मुंबईतल्या तिन्ही लोकलचा आज मेगा ब्लॉक। मेन लाईनवरती ठाणे ते कल्याण तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे वाशी नेरूळच्या दरम्यान ब्लॉक, तर वेस्टर्नवरती सांताक्रूज ते गोरेगावच्या दरम्यान ब्लॉक। नमस्कार।